परभणी लोकसभेसाठी यावर्षी एक शास्त्रज्ञ लढत आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर गोवर्धन खंडागळे. त्यांचा फोटो आपण पाहत आहोत. तो फोटो आहे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या हस्ते त्यांना PhD प्रदान करत असताना. चला तर मग त्यांच्यासोबत जाणून घेऊया त्यांची उमेदवारी. IND न्यूज परिवारामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार डॉक्टर साहेब. मराठवाडा कृषी विद्यापीठात झालं. त्यानंतर मी PhD साठी इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च न्यू दिल्ली या ठिकाणी माझा नंबर लागला. त्या ठिकाणी एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असते. ती परीक्षा पास झाल्यानंतर माझं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं. 5 वर्ष त्या ठिकाणी मी PhDची डिग्री मिळवण्यासाठी माझे 5 वर्ष त्यामध्ये गेले. आणि त्यावेळेस मला माझ्या महाराष्ट्राचा, मराठवाड्याचा आणि आपल्या परभणीसारख्या शहराचा विकास कसा करायचा या संदर्भामध्ये माझ्या डोक्यामध्ये ज्या काही कल्पना होत्या त्या कल्पना त्या ठिकाणी माझ्या उपजत झाल्या. आणि तिथून आल्यानंतर मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये विविध पदावर ज्यावेळेस मी काम करतो, त्या काम करत असताना शेतकऱ्याशी जी माझं जवळीक निर्माण झाली, त्या जवळीकमधून त्यांचे असलेले प्रश्न माझ्या मनामध्ये आज रिटायर होईपर्यंत माझ्या मनामध्ये आहेत. आणि ते असलेले प्रश्न मला सोडवण्यासाठी कुठेतरी प्लॅटफॉर्म पाहिजे आणि तो प्लॅटफॉर्म हाच असावा अशा प्रकारची माझी भावना झाली. आणि म्हणून मी शासकीय सेवेमधून, प्रशासकीय सेवेमधून या ठिकाणी आपल्या परभणी जिल्ह्याची सेवा करण्यासाठी या ठिकाणी मी हा फॉर्म भरत आहे. आणि भरल्यानंतर मला ज्या काही विविध पक्षांच्या, विविध व्यक्तींच्या धमक्या किंवा प्रेशर आलं, त्यांनाही कसल्या प्रकारचे दाद न देता मी आज या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे. मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे. आणि माझ्या मनामध्ये या महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, उत्पादन वाढवण्यासाठी, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी काय करता येईल या संदर्भात माझ्या मनामध्ये बरेचसे प्रश्न आहेत. ते सोडवण्याची माझ्याकडे कॅपॅसिटी आहे आणि मी ती करून दाखवण्यासाठी या ठिकाणी आज आलेलो आहे. शेतकऱ्यांचा कुठला प्रश्न घेऊन तुम्ही लोकसभेमध्ये आवाज उठवणार आहात? शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत. सर्वात महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्याची आत्महत्या. ह्या आत्महत्या शेतकरी का करतो याच्या मूळ प्रश्नाकडे जर आपण गेलो तर त्याला मिळणारं अत्यल्प उत्पादन, त्याला त्याच्याकडे असलेली शेती आणि शेतीला पाणी मिळत नाही, वेळेवर पाऊस पडत नाही आणि जमिनीची धूप होत राहते. आणि या धुपीमुळे तो शेतकरी गरीबातला गरीब अजून अतिगरीब होऊन गेलेला आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनं किंवा शेतकऱ्याचे आरक्षणाचे प्रश्न, मराठा समाजाचे आरक्षणाचे प्रश्न किंवा विविध समाजाचे प्रश्न हे आर्थिक निकषावर, आर्थिक बाबीवर अवलंबून असतात. त्यातली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एखादा शेतकरी जर व्यापार करत असेल तर तो 5 वर्षामध्ये 2 मजली 3 मजली बिल्डिंग बांधतो. पण सुरुवातीपासून हा सुरुवातीपासून अनादी काळापासून गरीब आणि गरीबच होत चाललेला आहे. याच्या मागची राजकारण, याच्या मागचं समाजकारण, याच्या मागची आर्थिक व्यवस्था ही तळागाळाला गेलेली आहे. आणि त्यासाठी डॉक्टर MS स्वामीनाथन यांचा जो अहवाल आहे शासनानं मागवला, शासनाकडे आहे, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. आणि ती प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी माझ्या मनामध्ये बरेचसे सोल्युशन्स आहेत आणि ते करण्यासाठी मी या ठिकाणी या प्लॅटफॉर्म आलेलो आहे. सर, प्रस्थापित उमेदवार हे प्रश्न मांडताना काही दिसत नाही, तर तुम्हाला याविषयी काय वाटतं? तर एक प्रश्न निर्माणच त्यांच्या डोक्यात, प्रश्नच त्या निर्माण होत नाही तर प्रश्नात त्याचं उत्तरं काय शोधणार आहेत? आजपर्यंत या निवडणूक प्रक्रिया गेल्या 70 वर्षापासून चालू आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये निवडून येणारे उमेदवार हे एकतर अल्पशिक्षित, एका दुसरा असेल तर जसे ग्रॅज्युएट असतो. त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्नच निर्माण होत नाहीत. जनतेचे प्रश्न काय आहेत याची त्यांना जाण नाही. आणि जे काही प्रस्थापित आहेत ते प्रस्थापित पुन्हा जे फंडे सुरुवातीला वापरले तेच फंडे वापरून या ठिकाणी गुंडगिरी करून म्हणा किंवा स्वतःचं इम्प्रेशन पाडून किंवा लोकांना दबावात आणून आपले निवडणूक लढवतात. आमच्यासारखे सुशिक्षित, उच्च शिक्षित शास्त्रज्ञ यामुळेच येत नाहीत की आम्हाला या ठिकाणी कुठल्या प्रकारचा आवाज उठवण्याची ताकद एखाद्या शास्त्रज्ञांमध्ये नसते.
जनतेचे प्रश्न काय आहेत हे मूळ प्रश्नाकडे बगल देऊन इतर प्रश्नावर ते जास्त फोकस करतात आणि प्रत्येक वेळेस निवडून येऊन यांच्यावर सर्व जनतेवर, सर्वसाधारण गोरगरीब जनतेवर आणि विविध असंघटित समाज घटकावर राज्य करतात. आणि संसदेमध्ये या संदर्भात आपल्या परभणी जिल्ह्यातून गेलेल्या एकाही खासदारानं, मी कुणा एका खासदाराचं नाव घेत नाही, परंतु एकाही खासदाराने त्या ठिकाणी तोंड उघडून आपल्या परभणी जिल्ह्याच्या व्यथा किंवा शेतकऱ्याच्या व्यथा मांडलेल्या आहेत अशा प्रकारे माझं मी पाहिलेलं नाही. आणि ते करण्यासाठी जर संधी दिली मतदारांनी तर मी जरूर या परभणी जिल्ह्यासाठी काहीतरी नवीन करण्यासाठी. मराठा समाजाच्या आरक्षणावर आणि सध्याचं सरकार काही कार्यवाही केलेली दिसत नाही. तसं तुम्ही जर सत्तेत आलात आणि लोकसभेत पोहोचलात तर तुम्ही मराठा समाजासाठी काय कराल? अतिशय ज्वलंत प्रश्न आपण विचारलात. या प्रश्नावर मला बरंच बोलता येईल, 1 तास बोलू शकेन, परंतु मी थोडक्यात सांगतो. जरांगे पाटील यांनी जे काही सध्याचं आंदोलन उभं केलेलं आहे, अतिशय प्लॅन अतिशय चांगल्या प्रकारचा आहे आणि मी जरांगे पाटलाला सपोर्ट करत आहे. त्यांच्या पाठीशी मी उभं राहण्यासारखा माणूस आहे. आता मराठा समाजाचा सुद्धा 2 वर्ग निर्माण झालेले आहेत. एक वर्ग म्हणजे पॉलिटिकल जो उच्च आर्थिकदृष्ट्या सबळ झालेला आहे आणि जो गरीब बिचारा समाज मराठा समाज आहे त्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे, हालाकीची आहे. अशा गरीब समाजाला, गरीब गोराच्या मराठाच्या मुलांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची माझी भावना आहे आणि मी त्याला सपोर्ट करतो. हे जरांगे पाटलांनी केलेलं आंदोलन सध्याच्या सरकारनं दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते दडपण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे बरेचसे लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तेव्हा हा प्रश्न ज्वलंत आहे. या प्रश्नाला मी जर समजा मला साथ दिली, आपण जर मला इथून निवडून दिलं तर मी सर्वात अगोदर पहिला प्रश्न जर सोडेल कुठला तर या महाराष्ट्रातील मराठा जनतेचं, मराठा समाजाचं जे आरक्षण आहे त्यासाठी मी या 5 वर्षामध्ये जर मी नाही केलं तर मी पुन्हा वापस मराठवाड्यात येणार नाही. इतक्यापर्यंत मला त्या मराठा समाजाची कळवळ आहे आणि ती कळवळ आपण जर मला तिथं मांडण्याची संधी दिली तर मी सर्व जनतेचं, मराठा समाजाचा आभार मानेन. सर, परभणी जिल्ह्यामध्ये कुठले असे विकासाचे मुद्दे आहेत जे सामान्य तरुण शेतकरी यांना जाणवतात, जे तुम्ही घेऊन उतरला? तसं पाहिलं तर परभणी जिल्हा म्हणूनच नाही, पूर्ण महाराष्ट्राचे मुद्दे आहेत ते खरं म्हणजे. पण परभणी जिल्ह्यामध्ये तर फार तीव्रतेने जाणवतात. त्याचं कारण असं आहे, या ठिकाणी मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठ जर सोडलं तर या परभणीमध्ये कुठल्याही प्रकारचा उद्योगधंदे नाहीत, इंडस्ट्री नाही, MIDC नाही. त्यामुळे या ठिकाणचे तरुण पूर्ण पुणे आणि मुंबई, कोल्हापूर, सोलापूर कुठेही फिरतात, परंतु परभणी जिल्ह्यामध्ये त्यांना कुठल्या प्रकारची एम्प्लॉयमेंट मिळत नाही. अशिक्षित म्हणजे शिक्षित लोकांचे थवेचे थवे पुण्याला जात आहेत, कारण का या ठिकाणी त्याला रोजगाराची संधी नाही आहे. बेरोजगारी भयंकर वाढलेली आहे आणि ही बेरोजगारी तर थांबायची असलेल्या या ठिकाणी प्रोडक्शन किंवा इंडस्ट्रियल एरिया वाढवणं, इंडस्ट्री विविध इंडस्ट्रीजला आणणं आणि त्याद्वारे या ठिकाणी एम्प्लॉयमेंट जनरेट करणं हे माझा प्रामुख्यानं काम. शेतकऱ्याच्या आत्महत्या होण्याचं मूळ कारण म्हणजे त्यांची अर्थव्यवस्था या शेतकऱ्याची. त्यांना 1.5 एकर 2 एकर शेतामध्ये त्यांना जे उत्पादन मिळतं आणि नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी त्याला घरचं खर्च भागवण्यासाठी तो मोठ्या मोठ्या सावकाराकडे जातो आणि तेच कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज घेतो. ते कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज घेतो. बँकेचे कर्ज असतात किंवा बाहेरच्या लोकांचे कर्ज घेतलेले असतात आणि ते फेडण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये नसते, ते पे बॅक करू शकत नाही, त्यामुळे तो आत्महत्या करतो. आणि अशा प्रकारच्या आत्महत्या परभणी जिल्ह्यामध्ये मॅक्झिमम आहेत, कारण का या ठिकाणी पूर्ण शेतकरी हा 82% शेतकरी हा शेतीवर अवलंबून आहे आणि त्याच्याकडे असणारं जे साधन सामग्री आहे ते अत्यल्प आहे आणि त्यामुळे तो आत्महत्या करतोय. सर, तुम्ही लोकसभेसाठी आता विकास कामे आणि मुद्दे घेऊन उभे राहिला, परंतु तुम्हाला लोकसभेसाठी कुठल्या घटकाचा किंवा कुणाचा तुम्हाला पाठिंबा आहे जो तुमच्या पाठीमागे आहे?
माझा मित्रपरिवार एवढा मोठा आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये गेली 37 वर्ष मी सेवा केलेली आहे आणि त्यावेळेस माझे जे संपर्कात आले ते सर्व माझे मित्र आहेत, प्राध्यापक मंडळी आहेत. माजी कुलगुरू डॉक्टर गोरे साहेब यांच्याबरोबर मी काम करत होतो. त्यांच्यासारखी मोठी मोठी माणसं आणि प्राध्यापक मंडळी आहे. या सर्वांच्या आशीर्वाद त्यांच्यामुळेच मी या ठिकाणी या क्षेत्रामध्ये उतरलो आहे आणि त्यांचा मला फुल पाठिंबा आहे. त्यांनी उभारण्यासाठी मला प्रेरणा दिलेली आहे. मी कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा कुठल्याही व्यक्तीशी माझा कसलाही संबंध नाही आहे. मी व्यक्तिगत या ठिकाणी उभं राहून जनतेची सेवा करण्यासाठी, शेतकरी सेवा करण्यासाठी, बेरोजगारीसाठी मी माझं या ठिकाणी पुढचं आयुष्य खर्च करणार आहे. आणि मी या ठिकाणी अजून एक सांगू इच्छितो की मी जे या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये माझी जी संपत्ती दिलेली आहे त्या संपत्तीत 1 रुपयाचा जर वाढ झाली माझ्या 5 वर्षाच्या काळात तर झालेली वाढ ही पूर्ण या परभणी जनतेची असेल, ती माझी नसणार आहे. त्यामुळे मी कुठल्याही प्रकारची फक्त सेवा करण्यासाठी मी या परभणी जिल्ह्यामध्ये खासदारकीसाठी उभा आहे. मी कुठलीही राजकीय काही मोठा होण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी नाही आहे. हे जाण असावी माझ्या प्रजेला, माझ्या जनतेला. माझी विनंती आहे की आपण जर मला या ठिकाणी संधी दिली तर मी फक्त सेवा करणार आहे आणि परभणी जिल्ह्याचा विकास करणार आहे. यासाठी मला आपण ताकद द्यावी ही मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. हे होते डॉक्टर गोवर्धन खंडागळे साहेब, यांच्याशी आपण बातचीत केली.